देशामध्ये 15 कोटी डीमॅट अकाउंट्स आहेत. ओके. आणि विशेष म्हणजे जी काही माहिती मिळते त्याच्यानुसार सेबीकडे रजिस्टर असलेले जे काही ॲडवायझर आहेत त्यांची संख्या आहे फक्त 900. बापरे. मग आता तुमच्या माझ्यासारखा माणूस आहे की जो इतर काहीतरी व्यवसाय करतो की ज्याच्यामध्ये त्याला पूर्ण वेळ द्यावा लागतो. 15 कोटी डीमॅट अकाउंट रजिस्टर खाते भारतात आहेत आपल्याकडे. बर. आणि मी हे सांगत असताना हे सगळे अधिकृत म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे ते डब्बा ट्रेडिंग फॉरेक्स असे जे काही बेकायदेशीर प्रकार आहेत त्याच्यात त्याची गणती ह्याच्यात घेत नाही आपण. पण जे कायदेशीर आहेत असे 15 कोटी डीमॅट खातेदार आज भारतामध्ये रजिस्टर्ड आहेत. बर. आणि त्या तुलनेमध्ये फक्त 900 सेबीकडे रजिस्टर असलेले ॲडवायझर आहे. ह्या सगळ्यांबाबत त्यांनी जो आकडा दिला आता सेबीचा, तो आकडा जवळपास 4 लाख लोकांना त्यांनी ट्रेनिंग दिले असं सांगितलं जातंय. म्हणजे 4 लाख त्यांचे क्लायंट आहेत. मग ते महाराष्ट्रातले असतील, महाराष्ट्राच्या बाहेरचे असतील. हे सगळं प्रॅक्टिकली असू शकतं. 4 लाख लोकांचं ट्रेनिंग देणं किंवा काय, किंवा ह्याच्यामध्ये काही दुसरी बाजू असू शकते का, मनी लॉन्ड्रिंग सारखी वगैरे. तर ते एक पुण्यातले एक व्यक्ती होते की त्यांनी त्यांचं अकाउंट एका अशाच अनरजिस्टर्ड ॲडवायझरला चालवायला दिलेलं होतं. आणि तो अनऑथॉराइजली त्यांचे सगळे ट्रेड्स काय असेल ते करत होता. कारण त्यांना त्यातलं नॉलेज नव्हतं. त्यांच्याकडे पैसे होते पण ते पैसे कुठल्या स्टॉक्समध्ये लावायचे, काय करायचे याबाबत कुठलीही त्यांना माहिती नव्हती. त्यांनी दिलं. त्या माणसाने त्यांच्या डीमॅटमधनं ते अकाउंट एका चेन्नईमधल्या एका फ्रॉड माणसाचे, काय त्यांचं असेल मला माहित नाही, त्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर केले. तो व्यक्ती जो होता तो चेन्नईमधला एक मजूर होता, एक पेंटर होता की ज्याला शेअर मार्केटमधलं ABC पण कळत नाही. अशा व्यक्तीच्या डीमॅटला डायरेक्ट ट्रान्सफर केले आणि त्याच्या डीमॅटमधनं ते पैसे त्यांनी त्याच्या बँक अकाउंटला घेऊन त्याला विड्रॉ करायला लावले. नंतर पुणे सायबर पोलिसांनी जाऊन त्याला अटक करून आणलेलं होतं वगैरे. पण काय होतं की नंतर कारवाई होती, त्यांना अटक होतं, पण गेलेले पैसे मिळत नाहीत. अगदी खरं आहे. म्हणजे माझा समजा लॉस झाला असेल, तो समोरचा माणूस आत बसल्याने मला तात्पुरतं समाधान लाभतं, पण शेवटी माझे जे काही आर्थिक नुकसान झालेले आहे ते भरून येण्याची यंत्रणाच नाहीये ना आपल्याकडे. बरोबर. रील स्टार ट्रेडर पेक्षा रिअल ट्रेडर बनलं पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं होतं त्यांच्याच एका व्हिडिओमध्ये मी पाहिलं. पण आता मला तुम्ही सांगा की एवढ्या मोठ्या प्रमाणावरती फीज, म्हणजे अशी माहिती आहे की जवळपास 8 लाखापर्यंतचे त्यांचे कोर्स होते. शेअर मार्केटिंगमध्ये शेअर मार्केट करत असताना, शिकत असताना एवढ्या मोठ्या रिस्क घेणं योग्य आहे का लोकांनी तरी? शेअर मार्केट एकेकाळी गुंतवणूक करण्याची व्यवस्था, लोकांकडे जर पैसे आले तर ते कशात गुंतवायचे, तर काही लोक शेतीमध्ये गुंतवतात, काही लोक सोन्यामध्ये गुंतवतात, तर काही लोक कमी वेळामध्ये जास्त पैसे मिळतात असं एक क्षेत्र आहे, त्याचं नाव शेअर मार्केट. आणि या शेअर मार्केटमध्ये दिवसेंदिवस व्यावसायीकरण आलं. काही लोक शेअर मार्केट हा व्यवसाय म्हणून करायला लागली, तर काही लोक शेअर मार्केट शिकवण्याचा व्यवसाय करायला लागले. आणि मग त्याच्यामुळे गोंधळ असा झाला की अनेक जण, म्हणजे एकतर सध्या देशामध्ये असलेल्या बेरोजगार तरुणांना खूप कमी वेळामध्ये जास्तीचं अधिक उत्पन्न मिळवण्याचं जे साधन आहे त्याच्यामध्ये आता शेअर मार्केटकडेही पाहिलं जातं. अनेक अशा संस्था उभा राहिल्या की त्या शेअर मार्केटचं ट्रेडिंग शिकवतात कसं करायचं ते. आणि याच्यातूनच कोट्यावधी रुपयांचे गुन्हे देखील व्हायला लागले. म्हणजे काय की शेअर मार्केट हे नफा मिळवण्याचं साधन आहेच, गुंतवणूक करण्याचं साधन आहेच, मात्र शेअर मार्केट आता बदनाम देखील व्हायला लागलं. ते कशामुळे व्हायला लागलं, तर शेअर मार्केटच्या माध्यमातून फसवणुकीचे गुन्हे खूप मोठ्या प्रमाणात व्हायला लागले. ट्रेडिंग शिकवणाऱ्या अनेक संस्था उभा राहिल्यात, अनेक प्लॅटफॉर्म तयार झालेत आणि त्याच्यातून कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक घ्यायची, आम्ही दुप्पट करून देतो म्हणायचं आणि त्याच्यात लोकांची फसवणूक करायची. अशा सगळ्या गोष्टी व्हायला लागल्यात. हे सगळं मी तुम्हाला सांगण्याचं निमित्त आहे की आपल्या देशाची जी अशा सगळ्या गोष्टींवरती नियंत्रण ठेवते, म्हणजे शेअर मार्केट असेल किंवा गुंतवणुकीशी रिलेटेड कुठल्याही, तर त्या सेबी या संस्थेनं पुण्यातल्या एका मोठ्या अशा संस्थेवरती कारवाई केली. अवधूत साठे यांनी शेअर मार्केट शिकवण्याचे एक इन्स्टिट्यूट ओपन केलं होतं आणि जवळपास 4 लाख लोकांना त्यांनी ट्रेनिंग दिलं. त्याच्यातून 600 कोटी रुपये कमावले आणि 600 कोटी रुपयांपैकी 546 कोटी रुपये आता सेबीने सीज केलेत. हे गंभीर सगळं प्रकरण आहे. त्याच्यामध्ये आता पुन्हा शेअर मार्केटमध्ये अक्षरशः हादरा बसलाय शिकणाऱ्यांनाही आणि नव्याने शेअर मार्केट करणार. पण नेमकं हे सगळं काय प्रकरण आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी माझ्याबरोबर आता ॲडव्होकेट भार्गव पाटसकर आहेत. स्वागत आहे तुमचं सर. शेअर मार्केट खरं तर अलीकडं बहुतेक वेळा, पूर्वी
घरामध्ये गृहिणी जरी असली तरी ते वेगवेगळे साईड बिझनेस करायचे. आता लोक तरुणाई म्हणा किंवा गृहिणी म्हणा साईड बिझनेस म्हणून आणि हळूहळू ते बिझनेसमन म्हणून आता शेअर मार्केट करतात आणि त्याच्यामध्ये अशा घटना घडतायत. आता ही कालची सगळी कारवाई काय म्हणजे तुमच्या निदर्शनास काय आलं ह्याच्यातून? म्हणजे सुरुवातीला जे सेबीनं जे नोटिफिकेशन जारी केलंय की ज्यांचे अवधूत साठे यांचं 546 कोटी रुपये सीज केलेत, हे सगळं काय प्रकरण आहे? झालं असं होतं की जी कंपनीचं आपण नाव घेतलं त्यांची एक अकॅडमी होती, एक एज्युकेशन इम्पार्ट करणारी, की ज्यांना आम्ही शेअर मार्केट कसं चालतं त्याबाबत कसं शिकावे, ते चार्ट्स असतात, आणखीन काही जे काही त्यांचे फंडामेंटल्स असतात, हे शिकवण्याच्या नावाखाली एक इन्स्टिट्यूट चालू होती. ते वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स विकत होते. दरम्यानच्या काळामध्ये ते कोर्स विकत असताना तिथं ते एखाद्या ठराविक कंपनीच्या स्टॉकच्या बाबत बाय रेकमेंडेशन, की ज्याला सेबी ऍडवायझरी म्हणतं त्यांच्या भाषेमध्ये, अशी ऍडवायझरी द्यायला सुरुवात केली. आणि म्हणून हे सगळं ह्या सेबी ही जी काही एक यंत्रणा आहे की जी एक नियामक यंत्रणा आहे, एक रेग्युलेटरी बॉडी आहे आपल्या सरकारची, शेअर मार्केट या सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ज्याचं नाव आहे, त्यांच्या निदर्शनास आल्यावरती त्यांनी गेल्या वर्षी 2024 मध्ये सुरुवातीला ह्यांना एक शो कॉज नोटीस देऊन त्यांच्या बाबत तपास करण्यास सुरुवात केली. बरोबर. त्यांच्या तपासामध्ये त्यांनी गेल्या 2-3 दिवसापूर्वी जी एक इंटरिम ऑर्डर दिलेली आहे, त्या ऑर्डरप्रमाणे त्यांनी ह्या अकॅडमीच्या नावाखाली, कोर्स विकण्याच्या नावाखाली, ते बेकायदेशीररित्या अनोंदणीकृत असताना सुद्धा ऍडवायझरी देत होते, लोकांना सल्ले देत होते की तुम्ही हा स्टॉक घ्या, हा इतका वाढेल, तो तितका वाढेल, याप्रमाणे ते करत होते. म्हणून त्यांच्यावरती आता कारवाई करण्यात आलेली. आता त्या कारवाईमध्ये त्यांचे पैसे तुम्ही सांगितलं सीज केलेले वगैरे, त्याच्यानंतर त्यांना आता ती इंटरिम ऑर्डर आहे, त्याचं पुढं काय होईल ते होईल, पण आता तुर्तास तरी हे सगळे लोक शेअर मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारचे म्युच्युअल फंड, शेअर्स अशा ह्याच्यामध्ये ट्रेडिंग करू शकत नाहीत. त्यांना प्रतिबंध करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर त्यांना इतरही हे जे काही त्यांचे क्लासेस वगैरे चालू होते त्या सगळ्या गोष्टींपासून पण प्रतिबंध आहे. आणि त्यांना ह्यापूर्वी त्यांचे जर तुम्ही सेबीकडचं जर सेबीकडं असलेलं सगळं प्रकरण जर बघितलं तर सेबीचंच म्हणणं आहे की आम्ही ह्यांना वारंवार कळवलेलं की तुम्ही मिसलिडिंग व्हिडिओ तुम्ही पब्लिश करत आहात, तुम्ही थांबा. अच्छा. आणि आम्ही त्यांना अनेक वेळा वॉर्न करून देखील त्यांनी थांबलेलं नाहीये. म्हणून त्या सेबीने त्यांच्यावरती ही आता इंटरिम ऑर्डर पास केलेली आहे. आता सर तुम्ही जे सांगितलं ना त्याच्यातच मला त्यांचा एक व्हिडिओ आठवला की त्यांनीच त्यांच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं रील स्टार ट्रेडर पेक्षा रिअल ट्रेडर बनलं पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं होतं त्यांच्याच एका व्हिडिओमध्ये मी पाहिलं. पण आता मला तुम्ही सांगा की एवढ्या मोठ्या प्रमाणावरती फीज, म्हणजे अशी माहिती आहे की जवळपास 8-8 लाखापर्यंतचे त्यांचे कोर्स होते. शेअर मार्केटिंगमध्ये शेअर मार्केट करत असताना, शिकत असताना एवढ्या मोठ्या रिस्क घेणं योग्य आहे का लोकांनी? तरी तुम्हाला आठवत असेल तर कोविड पूर्वी किती लोकांना शेअर मार्केट माहित होतं आणि किती लोकांचा डीमॅट अकाउंट होतं, याबाबत आकडेवारी आपल्याला उपलब्ध होऊ शकते. जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की अगदी काही ठराविक बोटावर मोजण्यासारखे लोक होते की ज्यांना या गोष्टीबाबत माहिती होती. त्यातलं नॉलेज किती लोकांना होतं ते आणखीन वेगळा संशोधनाचा भाग आहे. हो, पण माहिती होतं किंवा ते ट्रेड करत होते. कोविड नंतर त्याच्यामध्ये मेनीफोल्ड टाइम्स वाढ झाली. आज देशामध्ये 15 कोटी डीमॅट अकाउंट्स आहेत. ओके. आणि विशेष म्हणजे जी काही माहिती मिळते त्याच्यानुसार सेबीकडे रजिस्टर असलेले जे काही ऍडवायझर आहेत त्यांची संख्या फक्त 900. बापरे. मग आता तुमच्या माझ्यासारखा माणूस आहे की जो इतर काहीतरी व्यवसाय करतो की ज्याच्यामध्ये त्याला पूर्ण वेळ द्यावा लागतो. 15 कोटी डीमॅट अकाउंट रजिस्टर खाते भारतात आहेत आपल्याकडे. आणि मी हे सांगत असताना हे सगळे अधिकृत, म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे ते डब्बा ट्रेडिंग, फॉरेक्स असे जे काही बेकायदेशीर प्रकार आहेत त्याच्यात त्याची गणती ह्याच्यात घेत नाही आपण. पण जे कायदेशीर आहेत असे 15 कोटी डीमॅट खातेदार आज भारतामध्ये रजिस्टर्ड आहेत. आणि त्या तुलनेमध्ये फक्त 900 सेबीकडे रजिस्टर असलेले ऍडवायझर आहे. आता फरक काय पडतो की तुम्ही समजा पत्रकारितेमध्ये तुम्ही पूर्ण वेळ काम करता, मी माझ्या वकिली क्षेत्रात पूर्ण वेळ काम करतो, मला शेअर मार्केटमध्ये काही पैसे गुंतवायचे असतील किंवा व्यवसाय म्हणून मला त्याच्यामध्ये ट्रेडिंग करायचं असेल तर त्याच्यासाठी आवश्यक जो वेळ आहे तो ज्ञान प्राप्त करण्यासाठी तो माझ्याकडे नाहीये, तुमच्याकडे नाहीये. म्हणून मग काय केलं जातं की साहजिकच ज्यांनी त्याचा अभ्यास केलेला आहे अशा लोकांच्या टिप्सवरती आपण आपल्या ट्रेड करत राहतो. बरोबर. बाय करतो, सेल करतो.
आता आपण हे जे बोलतोय ते आपल्या जनरल ऑडियन्ससाठी म्हणून एक सामान्य भाषेत सामान्य व्यक्तीला समजावं अशा पद्धतीने जास्त खोलात न जाता, बरोबर, की एक त्यांनी सांगितलं एखाद्या व्यक्तीने की हा 100 रुपयाला स्टॉक आहे तुम्ही घ्या, तो 6 महिन्याने तो 150 रुपयापर्यंत जाण्याचा अंदाज आहे आणि मग तो 150ला गेला की तुम्ही विकून टाका, तुम्हाला 50 रुपये नफा मिळू शकतो. बरोबर, अशा सूचना करणारे आता जर तुम्ही पाहिलं, फक्त तुम्ही इंस्टाग्रामवरती जावा, टेलिग्रामवर जावा, ट्विटरवरती जावा, कोणत्याही कंपनीचं नाव तुम्ही टाका, त्याच्यावरती तुम्हाला शेकडो असे हँडल्स मिळतील की जे ऍडवायझरी देतात वेगवेगळ्या प्रकारच्या, आणि त्यांची कुठेही नोंदणी सेबीकडे नाही. अच्छा. सेबी काय सांगतं की जे आमचे नोंदणीकृत ऍडवायझर आहेत त्या व्यतिरिक्त इतर कुणीही अशा पद्धतीचे कॉल्स देणं आणि त्याच्यातून तुम्ही पैसे लोकांकडनं त्या कॉल्स बाबत स्वीकारणं हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. हा, मला मग आता ह्याला फाटा कसा द्यायचा? शेवटी आपल्याकडे काय की कायदा आहे, पण त्याच्यात शोधणं हाच काही लोकांचा व्यवसाय. म्हणजे मी कुणा व्यक्तिगत ही कंपनी किंवा ह्या कारवाईबाबत म्हणून सांगत नाहीये, पण ह्या बाबत पण नाही, इतरही कुठल्याही क्षेत्रामध्ये तेच आहे. मग त्याला फाटा कसा द्यायचा? तर एक एज्युकेशन पर्पज म्हणून ऍप काढले जातात काही, बरोबर, जे असतात मूळतः ट्रेडिंग ऍप, पण मग त्या ट्रेडिंग ऍपला मग ते जीएसटी आलं, मग ते सेबीकडचं रजिस्ट्रेशन आलं, वेगवेगळ्या प्रकारचे कर, वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये फॉर्मॅलिटीज पूर्ण कराव्या लागतात कायदेशीर. त्या सगळ्या टाळण्यासाठी म्हणून मग काय करायचं, एज्युकेशनल पर्पज ऍप म्हणून काढायचं, किंवा एखादी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट सांगायचे आणि त्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट स्वीकारायच्या, किंवा त्या माध्यमातून कॉल्स द्यायचे आणि त्या कॉल्स बाबत फीस गोळा करायचे. अशा अनेक प्रकार उघडकीस सध्या यायला लागलेले आहेत. आणि सेबीकडे जेव्हा काही कुठले स्कॅनरमध्ये येतं तेव्हा ते अर्थातच त्यांचे काही जे काही प्रोटोकॉल असेल त्याप्रमाणे तपास करून त्यांच्यावरती पुढची कारवाई सध्या करताना दिसत आहे. त्याच्यामुळं सेबी वारंवार तेच वॉर्न करतं, म्हणजे कितीतरी लोक जे सिक्युरिटीमध्ये ट्रेड करतात त्यांना ईमेलद्वारे असेल, ते ऍप असेल, सतत डिस्क्लेमर येतात. ओके. म्हणजे फ्युचर अँड ऑप्शनला तर सतत येतं की ह्याच्यामध्ये 90% लोकांचे लॉसेस होत आहेत, तुम्ही तुमच्या रिस्कवरती करा, तुम्ही तुमचा अभ्यास करून करा. कित्येक ठिकाणी असे डिस्क्लेमर येतात की अनरजिस्टर्ड लोकांचे सल्ले ऐकून तुम्ही कुठल्याही प्रकारचे ट्रेडिंग करू नका. पण अजून काय की जे लोक नव्याने त्याच्यात आलेले आहेत, मला कोणाचं तरी उदाहरण असतं की माझा एक मित्र की ज्याने 1 लाख रुपये लावले आणि काही न करता त्याने 1 लाखाचे 1.25 लाख झाले. त्यामुळे काय होतं की त्या आमिषाला बळी पडून मला त्याच्यामध्ये अभ्यास करणं, त्यात कायदेशीर बाजू काय आहे ते न समजताच मी ट्रेडिंग करत जातोय आणि त्यात फसवणूक होण्याची शक्यता जास्त आहे. खरं तेच आहे की असं म्हटलं जातं की कुठल्याही क्षेत्रातलं तुमचं नॉलेज जोपर्यंत परफेक्ट नाही तोपर्यंत त्याच्यात रिस्क घेणं योग्य नाही. बऱ्याच वेळा तर अजूनही जे लोक शेअर मार्केट करतात त्या शेअर मार्केट या सगळ्या व्यवस्थेवरती नियंत्रण ठेवणारी व्यवस्था सेबी आहे हे सुद्धा कित्येक लोकांना माहीत नाही. आणि मग त्याच्यानंतर तर दुसरा पार्ट असा आहे की मोबाईलवरती सुद्धा शेअर मार्केट करता येतं. तुम्ही घरात बसून मोबाईलवरती शेअर मार्केट शिका, मोबाईलमधून तुम्ही शेअर मार्केट करा. अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी आणि अशा पद्धतीच्या रील्स आपल्याला पाहायला मिळतात आणि लोक त्याला प्रभावी होत आहेत. मला फक्त ह्याच्याबरोबर हे जाणून घ्यायचंय की आता एकतर आपण आर्थिक व्यवहाराशी निगडीत ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा करतोय. म्हणजे ज्यावेळेस शेअर मार्केट करायचं म्हटलं की त्याला तुम्हाला काही अकाउंट काढायचे, मग डीमॅट असेल किंवा तुमच्या बँक डिटेल्स वगैरे बऱ्याचशा गोष्टी अशा फॉल्स ज्या काही वेगवेगळ्या आहेत ज्या ऑनलाईन काम करणार आहेत यांच्यामधून आपला बँकेचा किंवा आपला पर्सनल जो आर्थिक व्यवहारांचा डेटा आहे तो पण चोरी होऊ शकतो. त्याच्यातून पण काही दुर्घटना होऊ शकतात. 100%. आता सध्या म्हणजे मी स्वतः एक केस हाताळली की ज्याच्यामध्ये एक पुण्यातले एक व्यक्ती होते की त्यांनी त्यांचं अकाउंट एका अशाच अनरजिस्टर्ड ॲडवायझरला चालवायला दिलेलं होतं आणि तो अनऑथॉराइजली त्यांचे सगळे ट्रेड्स काय असेल ते करत होता, कारण त्यांना त्यातलं नॉलेज नव्हतं. त्यांच्याकडे पैसे होते पण ते पैसे कुठल्या स्टॉक्समध्ये लावायचे, काय करायचे याबाबत कुठलीही त्यांना माहिती नव्हती. त्यांनी दिलं, त्या माणसाने त्यांच्या डिमॅटमधनं ते अकाउंट एका चेन्नईमधल्या एका फ्रॉड माणसाचे, काय त्यांचं असेल मला माहित नाही, त्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर केले. तो व्यक्ती जो होता तो चेन्नईमधला एक मजूर होता, एक पेंटर होता की ज्याला शेअर मार्केटमधलं ABC पण कळत नाही. अशा व्यक्तीच्या डिमॅटला डायरेक्ट ट्रान्सफर केले आणि त्याच्या डिमॅटमधनं ते पैसे त्यांनी त्याच्या बँक अकाउंटला घेऊन त्याला विड्रॉ करायला लावले. नंतर पुणे सायबर पोलिसांनी जाऊन त्याला अटक करून आणलेलं होतं वगैरे. पण काय होतं की नंतर कारवाई होती, त्यांना अटक होतं, पण गेलेले पैसे मिळत नाहीत. अगदी खरं आहे. म्हणजे माझा समजा लॉस झाला असेल, तो समोरचा माणूस आत बसल्याने मला तात्पुरतं समाधान लाभतं, पण शेवटी माझे जे काही आर्थिक नुकसान झालेले आहे ते भरून येण्याची यंत्रणाच नाहीये ना आपल्याकडे. बरोबर आहे. म्हणजे अशा ज्या काही भूलथापा आहेत थोडक्यात की अगदी कमी वेळात पैसे कमवणाऱ्या ह्या सगळ्या यंत्रणा ज्या आहेत किंवा जाहिराती त्याच्यापासून सावध राहिलं पाहिजे, प्रॉपर त्याच्यातलं शिक्षण घेतलं पाहिजे आणि स्वतः आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या.
ह्या सगळ्या केसमध्ये अवधूत साठे यांची जी अकॅडमी आहे, जे शेअर मार्केट शिकवत होते, याच्यामध्ये मला अशी माहिती मिळाली की सेबीनं त्यांचं ज्यावेळेस पर्सनल शेअर मार्केटचं जे ट्रेडिंगचं अकाउंट आहे ते चेक केलं, तर याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी होती की ते स्वतः 6 कोटीला लॉस होते. ते स्वतः 6 कोटीला लॉस होते. जे शेअर होल्डर म्हणजे जे ट्रेडिंग करतायत ते स्वतः 6 कोटीला लॉस असतात आणि ते इतरांना शेअर मार्केट शिकवतात आणि मग 600 कोटी रुपये ते गोळा करतात. म्हणजे हे धक्कादायक आहे. मला काय म्हणायचं की ह्या सगळ्यांबाबत त्यांनी जो आकडा दिला आता सेबीचा, तो आकडा जवळपास 4 लाख लोकांना त्यांनी ट्रेनिंग दिले असं सांगितलं जातंय. म्हणजे 4 लाख त्यांचे क्लायंट आहेत, मग ते महाराष्ट्रातले असतील, महाराष्ट्राच्या बाहेरचे असतील. हे सगळं प्रॅक्टिकली असू शकतं. 4 लाख लोकांचं ट्रेनिंग देणं किंवा काय, किंवा ह्याच्यामध्ये काही दुसरी बाजू असू शकते का, मनी लॉन्ड्रिंग सारखी वगैरे? तर 2 गोष्टी बघा, आपण म्हणजे ग्रामीण भागातल्या बरेच लोकांना ह्याचा अनुभव असेल की काही वेळा एखादा असं गमतीने बोललं जातं की त्या डॉक्टरपेक्षा तो कंपाऊंडर जास्त हुशार आहे, तो जास्त अचूक माझ्या आजाराचं निदान करू शकतो. का? कारण त्याला त्यातला अनुभव आहे. काही वेळा असं असतं की हे अपवाद असतात, नियम होऊ शकत नाही कुठलाच अपवाद. बरोबर. की काही वेळा असं आमच्या फील्डमध्ये काही वेळा असं म्हणलं जातं की एखादा नवीन आलेला वकिलापेक्षा 10 ठिकाणी कारकून 10 वर्ष कारकून म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला कायद्याचा जास्त अभ्यास आहे, प्रॅक्टिकल सेन्स. बरोबर. तशा पद्धतीने काय होतं की एखाद्या व्यक्ती कदाचित त्याचा शेअर मार्केटमध्ये अभ्यास असेल आणि त्यांनी त्यावेळी दिलेले ऍडवाइस त्याचे योग्य होत गेले, बरोबर, पण तो अपवाद असू शकतो कारण त्याचं त्या क्वालिफिकेशन नसेल, त्याचं ते कन्सिस्टन्सी नसेल, अभ्यास नसेल. म्हणून सेबी काय करते की दरवर्षी ते परीक्षा, त्यांच्या काही गोष्टी आहेत की कोणाला रजिस्टर म्हणून द्यावं. मी जसं सांगितलं की तुम्हाला 900 लोक आहेत, तर एवढ्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या देशामध्ये फक्त 900 लोक काय आहेत, त्यांच्या काही परीक्षा आहेत. त्या परीक्षा पास झाल्यानंतर पण तुम्हाला सतत कम्प्लायन्स आहे. तुम्ही आज कुठला कॉल दिलेला होता, त्याचं काय झालं, किती टक्के तुम्ही 100 समजा ऍडवाइस दिले, ते 100 पैकी किती तुमचे सक्सेस झाले, किती काय झाले, त्याच्यावरून तुमचं रिन्युअल परत अवलंबून आहे. बर. गंमत अशी आहे की जसं आपण इतर फील्डमध्ये म्हणतो, जशी डिग्री म्हणून, तसं ते सेबीचं रजिस्ट्रेशन तसं एक नॉर्म आहे, तो एक नियम आहे की तुम्ही असेल तर बरं, तो सेबी रजिस्टर्ड आहे म्हणून त्याचा लॉस होणार नाही अशातला भाग नाहीये, पण त्याचा लॉस होण्याची शक्यता कमी आहे. म्हणून त्याला एक कायदेशीर अभय, त्याला एक इम्युनिटी त्यामुळे दिली जाते की एक सेबी रजिस्टर्ड माणसाने जर सल्ला दिला आणि त्या सल्ल्यावरती एखाद्याने ट्रेड केलं आणि तो चुकला, तर त्याचा त्याला काही फरक पडत नाही कायदेशीररित्या. ओके. पण जो बेकायदेशीर आहे, म्हणजे जो अनोंदणीकृत आहे, त्यांनी दिलेल्या ह्याच्यावरती कारवाई होती. आता प्रश्न एक असा आहे की समजा XYZ माणूस आहे जो शेअर मार्केटमध्ये प्रचंड हुशार आहे, मग तो स्वतःला नोंदणीकृत रजिस्टर ऍडवायझर का होत नाही? म्हणजे जर त्याला जर असे काही खूप मोठे नियमावली आहे का, तो कम्प्लायन्स आहे का की ज्याच्यात मी बसू शकत नाही, तसं जर असेल तरच मी त्या गोष्टी करण्यापासून लांब टाळेन ना मी. जर त्या गोष्टी सहज शक्य असतील आणि मी त्याच्यात तेवढा क्षमतेचा माणूस असेल, तर मग मला काय हरकत आहे जाऊन नोंदणीकृत ऍडवायझर व्हायला. त्याच्यामुळे लोकांनी पैसे इन्व्हेस्ट करत असताना किंवा काय, त्या लोकांची क्रेडिबिलिटी आता काय की मला काही येत नसेल, मी एखादा शेअर घेतला, नशिबाने कदाचित तो मल्टीबॅगर होऊ शकतो. म्हणजे शेअर मार्केटच्या भाषेमध्ये ज्याच्यात खूप रिटर्न्स मिळतात त्याला मल्टीबॅगर म्हणतात, तो कदाचित होऊ शकतो. त्याच्यासाठी काही कदाचित माझ्या आत काही परिश्रम सुद्धा नसतील, काही माझं नॉलेज सुद्धा नसेल, ज्याला आपण सोप्या भाषेत मटका लागणं म्हणतो, तसं पण असू शकतं. पण रोजच मटका लागत नाही, त्यासाठी तुम्हाला अभ्यास लागतो. मग आता हे जे कोण होते साठे साहेब वगैरे, त्यांच्या सगळ्या ह्याच्यामध्ये ट्रेडिंगमध्ये ते दाखवत असलेले ऍडवाइस दिलेले होते, त्याचं ऍक्च्युअली झालं काय नाही ह्याचाच अभ्यास करून सेबीने त्यांच्यावर कारवाई केली ना. ओके, अच्छा. म्हणजे थोडक्यात काय की ते स्वतः लॉस मध्ये असताना सुद्धा 4 लाख लोकांना त्यांनी ट्रेनिंग दिलं आणि त्याच्यातून 600 कोटी रुपये. जे मनी लॉन्ड्रिंगचा जो विषय आहे आता, तो तपास यंत्रणेच्या पुढचा एक हे राहील. कारण काय होतं की मग आणखीन मी जे सांगितलं त्याला एक दुसरी एक बाजू अशी आहे की समजा मी ते एज्युकेशन इन्स्टिट्यूट म्हणून ते रन करतोय, माझ्याकडे 100 रुपये त्यातनं इन्कम येतोय, जे काय प्रचलित कायदा आहे त्याप्रमाणे मी त्याला इन्कम टॅक्स पण भरतोय, मी ती सेवा पुरवतोय, त्याच्यासाठी मी जीएसटी पण भरतोय. ह्या सगळ्या जर कायदेशीर प्रक्रिया मी पूर्ण करतोय, तर मग मी सेबीचा रजिस्टर्ड ऍडवायझर का होत नाही? ओके, बरोबर आहे. ऍडवायझर झाल्यानंतर काय माझा टॅक्स वाढणार नाहीये. अगदी खरं आहे. मी तेवढा नॉर्म्स पाळतोय, पण मी सिलेक्ट होत नाही. मग या प्रश्नांवरती कदाचित तपास यंत्रणांसाठी असू शकतं की मग ते खरेच 4 लाख तुम्ही सांगितलेले ग्राहक आहेत का? ओके, का इतर काही प्रकारे मग जसं तुम्ही म्हणला लॉन्ड्रिंग होतं का काय, ते तपास यंत्रणा तपास करून
कदाचित भविष्यात काय निघेल माहित नाही आता. पण ती पण वकील शक्यता साहेब, आहे. आपण हा खूप थोडक्यात इंटरव्ह्यू करूयात. लोकांना खूप ह्याच्यातून सगळ्यात महत्वाचं काय अवेअरनेस महत्वाचं आहे. शेअर मार्केट आपल्याला बदनाम करायचं नाही. शेअर मार्केट खरोखर एक चांगली व्यवस्था आहे गुंतवणुकीसाठी, मात्र ती बदनाम ज्या लोकांनी केली आहे हो. आणि त्याच्यामुळं अनेक नवीन लोक, म्हणजे ज्याला तुम्ही मगाशीच सांगितलं की शेअर मार्केटमधलं ए पण माहित नाही, अशी लोक जमिनी विकून सोनं घाण ठेवून शेअर मार्केटमध्ये पैसे लावतात आणि बुडतात. असे आपण जिथं आता बारामतीमध्ये असे कितीतरी बारामतीमध्ये केसेस आहेत की लोक शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवलेत, 4-4, 5-5 वर्ष झाले, काही लोकांचे 40 लाख 50 लाख अक्षरशः ज्यांच्याकडे गुंतवले त्यांच्याकडे धडका घेऊन येत आहेत, त्यांचे पैसे पण रिटर्न मिळत नाहीत आहे. अशा सगळ्या गोष्टीत, ह्या सगळ्या गोष्टींवरती एक तुम्ही सल्ला काय द्या? सल्ला देण्यापूर्वी एक फॅक्ट सांगतो तुम्हाला. मी 1-2 वर्षापूर्वी हा. जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरला एक कार्यक्रम झालेला होता बर. आणि तिथं हे अशा गुंतवणूक करणाऱ्या कंपन्या किंवा शेअर मार्केट संबंधी काम करणाऱ्या अनेकांचा एक एक्सपो भरलेला होता, बर. ज्याच्यातले स्पॉन्सरशिप स्टेट ऑफ महाराष्ट्राची होती त्या कार्यक्रमाला. त्यातले निम्मे बेकायदेशीर होते. ओके. बर. बेकायदेशीर का होते? हम्म. मी त्या ठिकाणी 100 रुपये लावले, हम्म. त्या ठिकाणी मला ते गॅरंटीड रिटर्न्स सांगायचे की आम्ही दर महिना तुम्हाला 10% 15% द्यायचो. बर. अजूनपर्यंत लोकांना जो निरशीर विवेक असतो की कुठलं लिगल आहे आणि कुठलं इलिगल आहे हेच माहित नाही, हे पण माहित नाही. सगळ्यात बेसिक गोष्ट ती आहे. हा. पहिल्यांदा त्याची माहिती करून घ्या. बर. ती कशी कारण करायची? तुम्हाला सेबीच्या ह्याच्यावरती मिळतं. बरं, अच्छा. आरबीआय तर कितीतरी सर्क्युलर असे आहेत की हा. ज्यांनी कित्येक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म हे वेळोवेळी बॅन केले बर. की हे बेकायदेशीर आहेत, आमच्याकडे हे फॉरेक्सचे स्क्रिप्ट आम्ही हे चालवत नाही. हा. तरी सुद्धा लोक त्याच्यात करतात. मग ते काय करायचं की जसं गमतीने म्हणलं जातं की पाकिस्तानमध्ये आतंकवादी संघटना बंदी घातली की नाव बदलून परत कार्यरत राहतात. तशा पद्धतीने काही ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहेत बरोबर. की ज्यांनी नाव आहे त्यात स्पेलिंग बदलायचं आणि पुन्हा कार्यरत झालेले. ओके. ह्यांच्या कशा पद्धतीने त्यांचं सगळं चॅनलाइज होतं, हम्म. हा झाला एक भाग. आणि जे कायदेशीर प्लॅटफॉर्म आहेत हम्म. त्याच्यावरती कुठलेही बेकायदेशीर माणसाकडनं, म्हणजे जे अनोंदणीकृत आहेत, हम्म. त्यांना पैसे देऊन त्यांच्याकडनं सल्ले घेणं हे सगळं घातक आहे. सेबीची वेबसाईट आहे, त्याच्यावरती सगळे डिटेल्स मिळतात. आरबीआयचे सर्क्युलर आहेत. कोण ऑथेंटिक आहे आणि कोण फ्रॉड आहे हम्म. हे समजणं खूप सोपं आहे. पहिली गोष्ट ती केली तर तुमची रिस्क मिनिमाइज होती. रिस्क संपत नाही, बरोबर, पण कमी मिनिमाइज होईल. होती. उद्या कमी अगदी वॉरन बफे आणि राकेश झुंझुनवाला सारखे लोक आहेत, त्यांचे पण काही वेळा अंदाज चुकलेले आहेत, त्यांनाही लॉस झालेले आहेत. बरोबर. रिस्क मिनिमाइज करणं एवढंच आपल्या हातात आहे. कायद्याचे जे काही बंधन आहेत त्याचा हेतू पण तेवढाच आहे की कमीत कमी रिस्क व्हावी. हम्म. कारण जे मी अशी परत तेच उदाहरण देतो की कंपाऊंडर आणि डॉक्टर मधला फरक तेच आहे की डॉक्टरकडे डिग्री असल्यामुळे त्याच्याकडनं एखादा पेशंट दगावण्याची शक्यता कमी आहे कंपाऊंडर पेक्षा. हा. तसा पद्धत आहे की रिस्क आहे पण रिस्क कमी होती आणि मग त्याच्यातनं लॉस होण्याचा, सर्वसामान्य गरीब लोकांचा लॉस होण्याची शक्यता कमी होईल. ओके, ठीक आहे. तर आपण ॲडव्होकेट भार्गव पाटसकर यांच्याकडून ह्या सगळ्या गोष्टींवरती जाणून घेतलं. एक गोष्ट महत्वाची आहे की आपण मुद्दाम याच्यामध्ये काय अवधूत साठे यांच्यावरती आपल्याला काय ब्लेम करायचा किंवा तो ब्लेम करण्याचा अधिकार आपला नाही, पण जे समोर आलं ते लोकांच्या समोर आणलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचा विषय आहे असा की या शेअर मार्केटमध्ये, ट्रेडिंगमध्ये जे नवे चेहरे उतरत आहेत, जे नवीन पोरं उतरत आहेत, काम नाही, नोकरी नाही म्हणून मग ते पैसे कुठंतरी आईवडिलांची शेतीचे यायचे ते कुठंतरी गुंतवायचे म्हणून शेअर मार्केटकडे वळतात. अशा रील्स किंवा अशा व्हिडिओ पाहून जे हे ट्रेडिंग शिकायला जातात, अशा अकॅडमीमध्ये जातात, तिथं ही परिस्थिती आहे. अवधूत साठे हे स्वतःच्या अकाउंटवरती, म्हणजे त्यांचं जे ट्रेडिंगचं अकाउंट आहे त्याच्यावरती ते 6 कोटीला लॉसला आहेत. त्या अवधूत साठेंनी क्लास, म्हणजे थोडक्यात काय, मला जे अर्धवट नॉलेज आहे ते फक्त वेगळ्या स्टाईलनं नाचून गाणी म्हणून लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न केला आणि अक्षरशः जर तसं असेल तर 4 लाख लोक ह्याला भुलली असं म्हणावं लागेल. असंही त्याची दुसरी बाजू एक अजून अशी आहे की त्याच्यापैकी काही यशस्वी लोकांचे व्हिडिओ ते नेहमी त्यांच्या रील्समध्ये टाकत होते, म्हणून मग सहजपणे विश्वास बसतो. आणि ॲडव्हर्टाईजमध्ये फसवणूक होण्याचे सगळ्यात मोठा हाच पैलू असतो की फक्त यशस्वी झालेल्या लोकांचा व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतो. जर त्यांच्याकडे 4 लाख लोकांनी ट्रेनिंग घेतलेलं होतं तर त्याच्यातली 4च लोकांच्या रील्स आपण पाहिलेल्या असतात, उरलेल्या आपण लोकांच्या रील्स पाहिलेल्या नसतात, त्यामुळं आपण फसतो. आजचा व्हिडिओ करण्याचा हा जो सगळा खटाटोप होता तो एवढाच होता की कायदेशीर नॉलेज त्याच्यातलं काय असावं, तुमच्याकडे काय माहिती असावी,
शेअर मार्केट सारख्या ठिकाणी गुंतवणूक करताना मिनिमम माणूस लाखाच्या आत करतच नाही, म्हणजे लाखो रुपयांचं नुकसान कसं टळेल ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण प्रखरतेनं पाहिलं पाहिजे. आणि हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचा हा आजचा व्हिडिओ. ॲडव्होकेट भार्गव पाटसकर यांचे धन्यवाद. तुम्हाला देखील याबद्दल काय वाटलं जरूर तुम्ही कमेंट करून व्यक्त व्हा.